नमस्कार मित्रांनो, आज आपण संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील अभंग क्रमांक 93 हा पाहणार आहोत. हा मनुष्याचा स्वभाव, आचरण आणि संस्कारांविषयी अत्यंत मार्मिक उपदेश करणारा अभंग आहे. या अभंगातून तुकाराम महाराज सांगतात की जो मनुष्य सतत वाद घालतो, शास्त्रांचा आदर करत नाही आणि ज्ञानी लोकांचे वचन मानत नाही, तो कितीही मोठ्या जातीचा असला तरी खऱ्या अर्थाने अधपतन झालेला असतो. तर चला अभंग पाहूया. अतिवादी नव्हे शुद्ध या बीजाचा, ओळखा जातीचा अत्यच जो. वेद श्रुती नाही ग्रंथ ज्या प्रमाण, श्रेष्ठांचे वचन न मानी जो. तुका म्हणे मद्यपानाचे मिष्ठान, तैसा तो दुर्जन शिवो नये. अतिवादी नव्हे शुद्ध या बीजांचा. या ओळीत तुकाराम महाराज अतिवादी या शब्दांचा उपयोग करतात. अतिवादी म्हणजे प्रत्येक गोष्टीत वाद घालणारा, स्वतःचाच हट्ट खरा मानणारा, दुसऱ्यांची मत न ऐकणारा मनुष्य. असा माणूस नेहमी अहंकाराने भरलेला असतो. त्याला स्वतःचे ज्ञानच मोठे वाटते. तुकाराम महाराज सांगतात की असा मनुष्य शुद्ध बीजीचा नसतो. येथे शुद्ध बीज म्हणजे चांगले संस्कार, चांगली वृत्ती, सुसंग करीती मन आणि सद्गुण. ज्या मनुष्याच्या मनात नम्रता, प्रेम, समजूतदारपणा आणि विवेक असतो तोच खऱ्या अर्थाने शुद्ध असतो. फक्त जन्माने उच्च असणे महत्त्वाचे नाही, तर आचरणाने चांगले असणे खूप महत्त्वाचे असते. जर मनुष्य सतत भांडण, वाद आणि इतरांचा अपमान करत असेल तर त्याचे शिक्षण, पैसा किंवा जात काहीच उपयोगी होत नाही. ओळखा जातीचा अत्यज तो. या ओळीत महाराज सांगतात की अशा वाद घालणाऱ्या आणि अहंकारी मनुष्याला अत्यज समजावे. येथे अत्यज हा शब्द फक्त जात दाखवण्यासाठी नाही. संत सांगतात महाराजांच्या अभंगामध्ये खरे श्रेष्ठत्व हे कर्म आणि स्वभावावर अवलंबून आहे. मनुष्याची खरी ओळख त्याच्या वर्तनातून होते. जो दुसऱ्यांचा अपमान करतो, सतत वाद घालतो, सत्य मानत नाही आणि समाजात अशांतता निर्माण करतो, तो मनुष्य आध्यात्मिकदृष्ट्या खालच्या पातळीचा असतो. तुकाराम महाराज समाजाला शिकवतात की जन्माने नव्हे तर गुणांनी माणूस खूप मोठा होतो. संतांच्या दृष्टीने विनम्र, प्रेमळ आणि सत्य आचरण करणारा माणूसच श्रेष्ठ आहे. वेद श्रुती नाही ग्रंथ ज्या प्रमाण. या ओळीत महाराज धर्मग्रंथाचा आदर करण्याचे महत्त्व सांगतात. वेद, श्रुती आणि ग्रंथ हे भारतीय संस्कृतीचे ज्ञान भंडार आहे. त्यात जीवन कसे जगावे, सत्य काय आहे, धर्म काय आहे याचे मार्गदर्शन दिलेले आहे. जो मनुष्य या ज्ञानाला मानत नाही तो स्वतःच्या अहंकारामुळे अज्ञानात राहतो. येथे तुकाराम महाराज अंधश्रद्धा सांगत नाही तर ज्ञानाचा आदर करायला सांगतात. ग्रंथांचा अर्थ समजून घेणे, त्यातील चांगले विचार आचरणात आणणे आणि संतांचे मार्गदर्शन स्वीकारणे हे माणसाच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे. आजच्या काळातही आपण पाहतो की काही लोक कोणाचाही सल्ला ऐकत नाहीत. त्यांना वाटते की मला सर्व कळते. अशा वृत्तींमुळे माणूस चुकीच्या मार्गावर जातो. श्रेष्ठांचे वचन न मानी जो. श्रेष्ठ म्हणजे ज्ञानी, संत, गुरु, आई वडील किंवा अनुभवाने मोठे असलेले लोक. त्यांच्या अनुभवातून जीवनाचे सत्य समजते. तुकाराम महाराज म्हणतात की जो मनुष्य श्रेष्ठ लोकांचे वचन ऐकत नाही त्याचा स्वभाव चुकीचा आहे. कारण ज्ञानी लोकांचे मार्गदर्शन हे आपल्या हितासाठीच असते. लहान मुलाला आई वडील जसे योग्य मार्ग दाखवतात तसंच संत आणि गुरु माणसाला चांगल्या जीवनाची दिशा दाखवतात. पण अहंकारी माणूस कोणाचाही सल्ला स्वीकारत नाही. त्यामुळे तो स्वतःचे नुकसान करून घेतो. या ओळीतून नम्रतेचे महत्त्व स्पष्ट होते. जो शिकण्यास तयार असतो तोच आयुष्यात पुढे जातो. तुका म्हणे मद्यपानाचे मिष्ठान. या ओळीत तुकाराम महाराज एक सुंदर उदाहरण देतात. मद्यपान करणाऱ्या व्यक्तींच्या घरी मिळणारे मिष्ठान बाहेरून गोड दिसते पण आतून त्यामागे चुकीची वृत्ती असते. त्याचप्रमाणे दुर्जन माणूस बाहेरून चांगला दिसू शकतो, गोड बोलू शकतो, पण त्याच्या मनात कपट, अहंकार आणि वाईट विचार असतात. त्यामुळेच अशा व्यक्तींपासून सावध राहावे.
संतांचा संदेश असा आहे की बाह्य स्वरूपावर जाऊ नये. माणसाचे खरे मूल्य त्याच्या स्वभावात आणि कर्मात असते. तैसा तो दुर्जन शिवो नये. शिवो नये म्हणजे स्पर्शी करू नये किंवा संगत करू नये. तुकाराम महाराज सांगतात की दुर्जन व्यक्तींची संगत टाळावी, कारण संगतीचा परिणाम आपल्या मनावर होतो. चांगल्या लोकांची सहवासाने चांगले विचार येतात, तर वाईट लोकांच्या सहवासाने मन दूषित होतं. जसे खराब अन्न खाल्ल्याने शरीर बिघडते, तसेच वाईट संगतीमुळे मन आणि विचार बिघडतात. म्हणूनच संतांनी नेहमी संत संग महत्त्वाचा सांगितला आहे. वाईट लोकांपासून दूर राहून सत्य, नम्रता, प्रेम आणि चांगुलपणा याचा स्वीकार करावा, हा या ओळीचा मुख्य संदेश आहे. या अभंगातून संत तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की मनुष्याचे मोठेपण त्यांच्या जन्मात नसून त्यांच्या स्वभावात आणि आचरणात आहे. वाद घालणारा, अहंकारी, ज्ञानी लोकांचे न ऐकणारा आणि शास्त्रांचा आदर न करणारा मनुष्य आध्यात्मिकदृष्ट्या अधोगतीला जातो. अशा लोकांची संगत टाळावी. त्याउलट नम्रता, विवेक, चांगले संस्कार, संतांचे मार्गदर्शन आणि संत संग यामुळे जीवन पवित्र बनते. आजच्या काळातही हा अभंग खूप महत्त्वाचा आहे. सोशल मीडियावर, समाजात किंवा घरामध्ये अनेकदा लोक विनाकारण वाद घालतात, दुसऱ्यांचे मत ऐकत नाही आणि स्वतःलाच सर्वश्रेष्ठ समजतात. तुकाराम महाराज अशा वृत्तींपासून सावध राहण्याचे उपदेश करतात. संत तुकाराम महाराजांचा हा अभंग आपल्याला नम्रता, चांगली संत संगत आणि ज्ञानी लोकांचा आदर करण्याची शिकवण देतो. खरे श्रेष्ठत्व आहे जाती, पैसा किंवा बाह्य दिखाव्यात नसून तर सद्गुणांमध्ये असते. वाईट संगती टाळून संतांचा मार्ग स्वीकारावा, तरच जीवन शांत, आनंदी आणि पवित्र बनते. तुकाराम महाराजांचा हा संदेश आजही प्रत्येकासाठी तितकाच उपयुक्त आणि मार्गदर्शन आहे. रामकृष्ण हरी.